राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे। येत्या 15 मे पर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली। विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेसोबतच निकाल देखील लवकर जाहीर केला जाणार आहे। माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत, पण पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत आहेत। आज तर संजय राऊतांनी शरद पवारांनी अमित शहांचा राजीनामा का मागितला नाही असा थेट सवाल केला। संजय राऊतांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य नाही, पण तर्कवितर्क सुरू आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता अजूनही न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजी होती। अखेर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। 2 मे पासून एप्रिलचा सन्मान निधी लाभार्थींच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील 2 ते 3 दिवसात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं। योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळतात। आदिती तटकरे यांनी ही माहिती एक्सवर पोस्ट शेअर करत दिली आहे। महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट HSRP बसवण्याचा निर्णय घेतला आहे। राज्य परिवहन आयुक्तालयाने दिलेली नवीन मुदत 30 जून रोजी संपणार आहे। ही मुदत संपल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यात कारवाई करण्यास सुरुवात करेल। सध्या जुन्या वाहनांवर नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी चालकांमध्ये स्पर्धा सुरू आहे। कुर्ला कोर्टासमोरील फिटमेंट सेंटरमध्ये अवघ्या 15 मिनिटात नोंदणी नंबर प्लेट बसवल्या जात आहेत। तुमच्या जुन्या वाहनावर वेळेच्या आत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवा, अन्यथा कारवाईसाठी तयार रहा। शहरात शुक्रवारी कमाल तापमान 44.7 सेल्सिअस नोंद झाली। पाऱ्याने या हंगामातील उच्चांक गाठला। इतकेच नव्हे तर 15 वर्षांपूर्वीचे रेकॉर्डही मोडीत काढले। मागील वर्षी 5 मे रोजी ते 44.4 होते। उकाड्याने सोलापूरकर चांगलेच हैराण झाले। 15 मे पर्यंत येलो अलर्ट मुंबई हवामान वेधशाळेने वाढीव तापमानासाठी येलो अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे आणखी 12 दिवस उन्हाचा कडाका राहणार आहे। गुजरातने 20 षटकात 6 बाद 224 ही बलाढ्य धावसंख्या उभारल्यानंतर हैदराबादला 20 षटकात 6 बाद 186 धावांवर रोखले। गुजरातचा हा 10 सामन्यातून 7वा विजय असून त्यांचे 14 गुण झाले आहेत, तर हैदराबादचा 10 सामन्यातून हा 7वा पराभव असून त्यांचा प्ले ऑफ फेरी गाठण्याचा मार्ग कठीण झाला आहे। बोगस बांधकाम परवाने प्रकरणातील 27 इमारतींविषयी महानगरपालिकेत सुनावणी झाली होती। यांना बांधकाम परवान्याबाबत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 7 दिवसाची मुदतवाढ दिली आहे। महापालिका प्रशासनाने याआधी त्यांना दिलेली मुदत 6 मे रोजी संपली। त्यांना पुन्हा 7 दिवसांची मुदत दिली जाणार आहे। तसेच उर्वरित लोकांची सुनावणी 4 मे रोजी होणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची घोषणा करून सर्वसमावेशक धोरणाचा नवा अध्याय सुरू केला आहे। या निर्णयाचा भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। ही जनगणना शैक्षणिक व सामाजिक आरक्षण धोरणांना अधिक न्याय्य बनवेल हा विश्वास आहे। हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने भारताने सकारात्मकतेने टाकलेले पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार आहे। त्यासाठी राज्य शासनाने 2025-26च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे। या माध्यमातून महिला बचत गटांच्या वस्तू उत्पादनांना वर्षभर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले। अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रामधील 6 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरीप 2024 मधील पीक नुकसानीपोटी भरपाई मंजूर झाली आहे। 30 एप्रिलपर्यंत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 298 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली। अहिल्यानगरसह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
खरीप हंगाम 2024 मधील पीक नुकसानीपोटी केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे।